आजच्या गोष्टीचे नाव आहे जादुई हॉटेल. दाट जंगलाच्या मध्यभागी एक भन्नाट हॉटेल होते, वनराज भट्टी. या हॉटेलमध्ये प्राणी माणसांसारखे काम करत असत. गाढव गंग्या हा मुख्य शेफ होता. ससा सनी वेटर, तर कोंबडा कालू व्यवस्थापक होता आणि मांजर माया ही कॅशियर होती. गंग्या गाढव हा दिसायला साधा पण अतिशय अफाट आणि चविष्ट जेवण बनवत असे. रोज जंगलाच्या कानाकोपऱ्यातून प्राणी फक्त त्याच्या स्वयंपाकासाठी येत असत. पण त्याचं एक रहस्य होतं. गंग्याजवळ एक जादूचा चमचा होता. तो चमचा ज्या पदार्थात फिरवला जाई ते पदार्थ इतके चविष्ट व्हायचे की खाता क्षणी प्राणी भारावून जायचे. गंग्याचं हे गुपित कुणालाही माहीत नव्हते. पण एके दिवशी टोन्या कोल्ह्याने ठरवलं की गंग्याचं हे रहस्य शोधायचंच. हा कोल्हा छोट्या फळांचा स्टॉल चालवत असे. तो रात्रीच्या वेळी हॉटेलात लपून बसला. तेव्हा त्याने पाहिलं की गंग्या एका चमच्याने भाजी ढवळत होता आणि अचानक भाजीचा वास इतका छान आला की टोन्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या रात्री टोन्याने गुपचूप तो चमचा चोरून नेला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा टोन्याने स्वतःच्या घरी तो चमचा वापरून भाजी केली तेव्हा भाजी चविष्ट न होता उलट जळून गेली आणि त्याचा एवढा धूर झाला की संपूर्ण जंगलभर आग लागल्याचा भास झाला. तेव्हा गंग्या त्याच्याजवळ आला आणि त्याला हसत म्हणाला, हा चमचा फक्त त्या हातात जादू करतो ज्याचं मन स्वच्छ आणि निर्मळ असतं. टोन्याने गंग्याची माफी मागितली आणि गंग्याने त्याला माफ केलं आणि त्याला सांगितलं, खरी जादू चमच्यात नाही तर प्रेमाने आणि मन लावून स्वयंपाक करण्यात आहे. तेव्हापासून टोन्याने स्वतः मेहनत घेऊन स्वतःचं छोटंसं कॅफे उघडलं आणि त्याचं नाव ठेवलं कोल्हा किचन. आता जंगलात 2 स्वादिष्ट ठिकाणं प्रसिद्ध झाली, वनराज भट्टी आणि कोल्हा किचन. गंग्या गाढवाचं वनराज भट्टी आता इतकं प्रसिद्ध झालं होतं की जंगलाच्या बाहेरच्या भागातून सुद्धा प्राणी जेवायला यायचे. टोन्याचं कोल्हा किचन पण चांगलं प्रसिद्ध झालं कारण त्याने गंग्याकडून प्रामाणिकपणे स्वयंपाक शिकून घेतला होता आणि त्यामुळे त्याचं हॉटेलसुद्धा चांगलं चालायला लागलं होतं. मात्र काही जणांना हे आवडले नाही. कावळा काळू नावाचा एक चुकार पत्रकार होता ज्याला गुप्त बातम्या शोधायचं वेड होतं. त्याला एके दिवशी असं कळलं की गंग्याजवळ एक जादूचा चमचा आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्या जेवणात चव आहे. त्याने ही गोष्ट जंगलच्या गावकरी गोंधळ नावाच्या वृत्तपत्रात छापली. गंग्या फसवतोय, शेफची मेहनत की चमच्याची करामत. जंगलात खळबळ माजली. काही प्राणी म्हणू लागले, गंग्याचं कौशल्य खोटं आहे, जादूने तो प्रसिद्ध झालाय. गंग्या फार दुःखी झाला. लोकांचा त्याच्यावरचा अविश्वास पाहून त्याला फार दुःख झालं. तो काही दिवस कामावरच गेला नाही. त्यामुळे वनराज भट्टी आता बंद झाले. आणि तेव्हाच एक गूढ घटना घडली. जंगलात एक नवीन हॉटेल उघडलं ज्याचं नाव होतं रासायनिक रानभोजन आणि ते चालवत होता साप नाग्या. त्याच्या जेवणात एक विचित्र प्रकारची मोहिनी होती. कारण एकदा जेवल्यानंतर प्राणी परत परत येत होते, जणू काही भान हरपून. तसं पाहता जेवणाची चव काही खास नव्हती, पण लोक जणू जादूमध्ये अडकत होते. टोन्याला याचा संशय आला आणि एकदा चोरून तो तिथे जेवायला गेला. तेव्हा त्याला दिसलं साप नाग्या एका काळ्या कढईत काहीतरी विचित्र स्फोटक पावडर टाकतो आणि काही मंत्र बोलतो. त्याने हे गंग्याला सांगितलं. गंग्या म्हणाला, हे सर्वजण माझ्या चमच्याच्या मागे लागले होते, पण इथे खरं संकट आहे. दोघांनी मिळून ससा सनी आणि कोंबडा कालू यांची मदत घेतली. त्यांनी रात्रीच्या वेळी त्या कढईचा नमुना घेतला आणि गाय गौरीताईंच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. तपासणीत उघड झालं की त्या जेवणात प्राण्यांचं भान हरवणारी वनस्पतीची भेसळ होती. जंगलच्या नगर परिषदेनं साप नाग्याचं हॉटेल बंद केलं. सगळ्या प्राण्यांना आता कळलं की गंग्याचं स्वयंपाक कौशल्य हे त्याच्या मनापासून केलेल्या प्रयत्नात आणि प्रेमात आहे. जादू फक्त त्याचं साधन होतं कारण त्याने कधीच त्याचा गैरवापर केला नव्हता. शेवटी वनराज भट्टी पुन्हा सुरू झाली. गंग्याने एक नवा नियम लावला, खरी जादू स्वयंपाकात नसते, ती तुमच्या मनात असते. आणि काय आश्चर्य, जादूचा चमचा त्यानंतर कुठेच सापडला नाही. शक्यता अशी होती की जणू त्याचं काम पूर्ण झालं आणि तो चमचा स्वतःच गायब झाला. ही गोष्ट इथेच संपली. पण कदाचित तो जादूचा चमचा कुठेतरी दुसऱ्या जंगलात प्रकट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज
या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.